हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज होता संडे म्हटल्यानंतर किती काम असतं तुम्हाला तर घरात माहीत आहे. पहिल्यांदा तर मी संडे होता म्हणून मुलासनी सगळ्या आंघोळ घालायचे होते. सगळीजण उशीरनंच उठलो होतो आम्ही. पहिल्यांदा पाणी ठेवून घेतलं, रात्री भांडी घासून घेतलं होतं म्हणताना भांडी काही नव्हते. पहिल्यांदा उठून पहिल्यांदा सगळं झाडू मारून घेतलं, केर वगैरे काढून घेतला, कचरा पाडला होता, सगळं कचरा काढून घेतलं होतं. बेडवरचं सगळं म्हणजे खॉटवरचं सगळं झटकून वगैरे घेतलं होतं. मग सगळं ना आवरायचं म्हणून सगळं पहिल्यांदा म्हणजे शिळं खरकट नसावं घरात म्हणून त्यात बघा तसं झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर पाणी तापलं का बघितलं, मस्त असं पाणी तापलं होतं. तिघांनी पहिल्यांदा आंघोळ घालून घेतलं, मग नंतर मीच आंघोळ केलो. आज मात्र आमच्या इकडं पाणी आलं नव्हतं. पाणी नाही येत ना, त्या दिवशी इतकं प्रॉब्लेम होतंय ना, काय सांगायला नको. आमच्या इकडे एकच दिवस येत नाही तर एवढं प्रॉब्लेम वाटते. तुमच्या इकडं 3-3, 4 एकेकांच्या गावात तर 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही. तिने कसं काय हँडल करतात ना, देव जाणो. तर असो, माझ्याकडं ना 1 दिवस येत नाहीत, पण 2 बॅरेल एक्स्ट्रा आहेत, तरी पण मी पाणी करत असते. सगळ्या पाईपानं 1 बॅरेल पूर्ण म्हणजे मोकळा केला, अजून 1 बॅरेल होतं. ते सगळं आवरून घरातलं सगळी कामं झाली, आमची अंघोळ झाली. लगेच मी पटापट असं नाश्ता करायला घेतला. नाश्त्यामध्ये डाळ आणि भात केलं. रात्री जेवण केलं नव्हतं, भूक मात्र इतकी लागली होती की नाही तुम्हाला सांगते. पटापट असं डाळ भात खाऊन घेतला पोट भरून. चहा काय मी पिला नव्हता, डायरेक्ट असं नाश्ताच करायला घेतला. आजचं रुटीन मात्र जरा शिस्तीतच असतो. रविवारचं रुटीन म्हटलं तर शिस्तीच असते, पण असते ना बायकासनी असं म्हणजे सुट्टी वगैरे काय नसते. संडे माणसांचं बरं असतं, कामावरती सुट्टी असते, निवांत रेस्ट करतात. काहीतरी काम सांगितले काय बाबा म्हणतात, रविवारीसुद्धा सुट्टी नसते, किती हे काय करा असं म्हणतात. असो, आम्हाला तर एकच सुट्टी नसते. नाश्ता केल्यानंतर पटापट असं स्वयंपाक करायला घेतला. लगेच पहिल्यांदा तर पीठ मळून घेतलं. गव्हाचं पीठ म्हणजे मळून थोडा वेळ ठेवलं की नाही छान असं मुरतंय म्हणतात बघा, तसं एकदम थोड्या वेळ म्हणजे मळून 5-10 मिनटंच असं मळायला म्हणजे ठेवलं होतं मुरायला. मुरल्यानंतर लगेच चपाती करून घेतली. चपाती 1 नंबर झाले होते, मऊसूत चपाती झाली होती. तुम्हाला एकदा आता फोल्ड करून सुद्धा दाखवते. असं ठेवलं की नाही, असं गरम हाय अशी चपात्या राहतात. बघू शकता इथं किती भारी चपाती, एवढी मोठी चपाती, 1 घासाची चपाती झाली होती. सगळं फोल्ड वगैरे करून ठेवली. तुमच्या इकडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे का सांगा, आणि तुम्हाला संडे दिवशी किती काम असतं, काय काम असतं ते सुद्धा नक्की सांगा. तर इथं सगळी डब्यामध्ये भरून ठेवून डन असं म्हटलं. लगेच आता भाजी करायची होती. आमच्या इकडं काय श्रावण प्रेवण पाळत नाही. मी पहिल्यापासूनच आम्हाला कुणाला सवय नाही. तू कुणाकुणाच्या घरी पाळतात आणि कुणाकुणाची इच्छा असते तशी. तर मला आज बनवायची होती अंड्याची भुर्जी. त्याच्यासाठी कांदा, मिरची, टमॅटो, कोथिंबीर मस्त असं कापून घेतलं होतं. एकदम ते कापून असं ठेवल्यानंतर ना हिरवं हिरवं पांढरं लाल असं छान वाटत होतं, एकदम दिसायला भारी वाटत होतं. ते तुमच्यासोबत शेअर केलं. पहिल्यांदा तर थोडंसं जिरं टाकलं, नंतर कांदा आणि मिरची म्हणजे छान असं लालसर भाजून घेतलं. लालसर भाजून घेतल्यानंतर ना इथं बघू शकता इकडे एक साईडला भातसुद्धा ठेवला. म्हटलं चला पटापट असं काम होतं, कारण की एकतर उठायला उशीर झालं का नाही, सगळ्या कामाला उशीर होते बघा. त्याच्यासाठी आम्हाला स्वयंपाक बनवायला 2 वाजले होते. मग सगळीजण भुकेवले होते म्हणून ना पटापट असं भुर्जी आणि चपाती आणि भात केला. लगेच इथं टमॅटो घालून मस्त असं भाजून घेतलं. थोडंसं मीठ टाकलं, कारण की टमॅटो कांदा मऊ पडतंय. नंतर हळदी टाकून घेतलं, छान असं परतून घेतलं. आता मिरच्या गाठले. मिरच्या तर तिखट असतात, लवंगी मिरच्या होत्या म्हणून ना, आणि आपल्या घरगुती तिखटसुद्धा मी थोडंसं कमीच घातला होता, 1.5 चम्मच घातला होता. नंतर इथं हलवलं छान असं, थोडंसं पाणी घातलं, कारण की मसाला करपला की नाही भाजीचं टेस्ट बिघडून जाते म्हणून ना थोडंसं पाणी घातलं. थोडं पाणी घातल्यानं कट ना 1 नंबर येते म्हणते बघा तसं. नंतर इथं मस्त सगळी अंडी आहे ना, 6 अंड्याची भुर्जी बनवायची होती. पटापट असं फोडून टाकून दिलं. ते झालं. असं म्हटलं बरोबर. आता इथं सुप्पू आलती, मी दिसतोय का म्हणून ती वाकून बघत होती. मला म्हटली काय करायला, मी म्हटलं भाजी बनवायला, अंड्याची भुर्जी बनवत होती. मग ती थांबली. ती म्हटली थांबा मी काकू हलवतो म्हणून ना ती एक हे करत होती. मग तत्पुरतं मी मीठ वगैरे टाकून दिलं त्याच्यामध्ये छान असं. मग मस्त झाली ती भुर्जीसुद्धा. श्रद्धा म्हणली मम्मा मला भूक लागली, मला भुर्जी आणि चपाती दे. तिनं सांगितली मम्मी भुर्जी छान झालेली आहे. त्यावेळेस मला कळालं की भुर्जी छान झालेली. आणि मला एकदा असं म्हणजे कसं ना स्वयंपाक करताना असं टेस्ट वगैरे करून बघायचं ना, मला सवय नाही. असं अचानकच डायरेक्ट ते करतोय, पण तेच बरोबर झालेलं असतं. टेस्ट वगैरे करून बघितलं ना त्यावेळेस काही ना काही चुकलेलंच असतोय असं. नंतर कोथिंबीर वगैरे घालून खालीवरती मस्त असं भुर्जी परतून घेतला. इकडं भातसुद्धा शिजत होतं. मिठाचा सगळा पुडा संपला होता, म्हणजे मीठ सगळं संपला होता. ते सगळं सरकून ना नवीन मिठाचा पुडा काढला, कारण की सगळं झाल्याशिवाय तर मीठ
भरत नाही, कारण की उष्ट झालेलं असतं ना ते मीठ, आणि जुन्या मीठमध्ये नवीन मीठ घातलं की नाही माणी खराब व्हायला नको, मग सगळं संपल्यानंतरच मीठ भरते मी डब्यामध्ये. 1 किलो मीठ ना थोडं कमी भरलं होतं ह्याच्यामध्ये. मस्त असं मीठ वगैरे भरून ठेवला, किचन कट्टा आवरून घेतला. इथं बघा आमची गँगस कशी बसलेले. आमचा दंगा घरात असं काही असते, दिवसातनं 4 दिवसभर असंच असतोय. नंतर श्रद्धाबाईला भूक लागली होती, म्हटलं चला मम्मी भुर्जी चपाती दे म्हणली, तिला भुर्जी चपाती दिलं. मस्तच तिनं जेवण वगैरे केलं, आम्ही सुद्धा जेवण वगैरे केलो. मग डायरेक्ट संध्याकाळचं व्हिडिओ घेतलेला आहे. तर भुर्जी चपाती 1 चपाती दिली, पण ती काही 1 चपाती खात नाही, थोडंसं भात खायचं तर कमी आणि नाश करायचं जास्त असतं त्या पोरींचं असं, म्हणून तिला दिलं. तिला ओरडून पण सांगितलं होतं. दुपारी आराध्याचे केस वगैरे इंचरून आम्ही झोपलो होतो. मस्त श्रद्धा आराध्या उठून मॅगी बनवत होती. उठून बघते तर मॅगी बनवत होती. माझा अवतार बघू शकता. असं काही झालं होतं. संडे तुमचा कसा गेला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.